कोपरगाव शहरामध्ये राज्याचे मुख्यमंत्री येऊन गेले, उपमुख्यमंत्री येऊन गेले, तिसरे उपमुख्यमंत्री येणार असं कळालं. सर्व राजकीय पक्ष आणि त्याचे नेते लाडकी बहीण योजनेचा श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण माझा सर्व हिंदुत्ववादी पक्षाच्या नेत्यांना आणि विशेषतः त्यांच्या उमेदवारांना माझं विचारणं आहे की कोपरगाव शहरामधून हिंदूंच्या मुली पळून जात होत्या, त्यांना पळून नेलं जात होतं. लव जिहादचा नांगानाथ चालू असताना हिंदुत्ववादी उमेदवार त्या विरोधात का बोलले नाही? कोपरगाव शहरामध्ये गो हत्या दिवसा ढाळत चालू, त्याबद्दलही माझ्याशिवाय कोणी बोलत नाही. आजच कोपरगाव शहरामधल्या काही धाडसी गोरक्षकांनी आजच काही कसायच्या ताब्यामधून काही सोडवलं. पण स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणारे हे उमेदवार केवळ आक्रोश मोर्चामध्ये गर्दी आहे म्हणून त्यावेळेस प्रसिद्धीसाठी सामील झाले होते. मी जर हिंदुत्ववादी कार्यकर्ता असलो तरी प्रामाणिक आणि कष्टकरी मुस्लिमांना साथ देणारा मी कोपरगाव शहरामधला कार्यकर्ता आहे. गेल्या 45 वर्षामध्ये कोपरगाव शहरामधील शेकडो मुस्लिम कुटुंबाशी माझे घरोबाचे संबंध आहेत. विशेषतः माझे मित्र कादरभाई शेख, साजिद शेख, हिजारभाई शेख, अबू बकर मनिया, टल्ल्या मामू, अईब भाई शेख, शब्बीर भाई पठाण इत्यादी अनेक परिवार गेल्या 40-50 वर्षापासून माझ्याशी जोडलेले आहेत. मी हिंदुत्ववादी कार्यकर्ते जरी असलो तरी तुम्ही माजी नगरसेवक महमूद भाई सय्यद, हरीफ भाई कुरेशी यांच्या प्रभागात जाऊन केलेली विकास कामं बघा. संबंधित नगरसेवकाशी तुम्ही चर्चा करा. त्यांच्या प्रभागामध्ये कोट्यावधी रुपयाची विकास कामं हे मी कुठलाही जात धर्म पक्ष हा भेद न करता विकास कामं केलेली आहेत. जे कोपरगाव शहरामध्ये शहरी आरोग्य केंद्र जे आहे त्याला भारतरत्न डॉक्टर अब्दुल कलाम यांचं नाव देण्याचं सुद्धा काम मीच केलं. कोपरगाव शहरामधले काही नागरिक हिंदू असो मुस्लिम असो, एकही ठेकेदार, एकही नगरसेवक माझ्या विरोधामध्ये बोलू शकत नाही, कारण मी सर्वांना सामान न्याय दिलेला आहे. याचा आज प्रचाराचा शेवटचा टप्पा आहे. माझं या निमित्ताने कोपरगाव शहरामधल्या सर्व हिंदू आणि मुस्लिमांना माझी कळकळीची विनंती राहील की पुन्हा 5 वर्ष आपल्याला संधी नाही. खरा हिंदुत्ववादी उमेदवार कोण? हिंदूंसाठी रस्त्यावर उतरून लढणारा, अनेक वेळा तुरुंगवास भोगणारा उमेदवार कोण? आणि केवळ जयंती आणि पुण्यतिथी पुरते सर्व समाजाला खुश ठेवण्यासाठी मिरवणारे नेते आणि उमेदवार कोण, याचा आपण विचार केला पाहिजे. तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो. 15 वर्षापूर्वी कोपरगाव शहरामध्ये शिवरात्रीच्या यात्रेमध्ये एका मुस्लिम गरीब व्यापाऱ्याला त्रास दिला म्हणून एका MSCBच्या एका हिंदू अधिकाऱ्याची मी स्वतः धिंड काढली होती. त्यावेळेस मी 8 दिवस जेलमध्ये होतो. हिंदू आणि मुस्लिमांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे की प्रचाराचा गदारोळ सुरू आहे. कोट्यावधी रुपये उधळून निवडणूक जिंकण्यासाठी मतदारांना भरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. जर आपण यावेळेस चूक जर आपल्या हातून जर झाली तर पुन्हा चुकीचा उमेदवार आपल्या मानकुडी देऊन बसेल आणि 5 वर्ष आपल्याला मनस्तापाशिवाय आपल्याला काही आपल्या हाती पडणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, आद्यकालिक क्रांतिकारक राजूजी भांगरे या महापुरुषांच्या अनुयायांनी विचार केला पाहिजे
ते आपले विचार आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करणारा उमेदवार कोण? केवळ जयंती आणि पुण्यतिथी पुरते आणि फोटो पुरते मिरवणारे कोण? आणि आपल्याला 5 वर्षामध्ये नगराध्यक्षपदी असताना विजय वाघणीने आपल्याला किती सन्मानपूर्वक वागणूक दिली, आपल्या अनुयायांना किती सन्मान दिला, याचा विचार तुम्ही खरोखर मनापासून केला पाहिजे. आणि आपण विचारपूर्वक जर मतदान जर केलं तर पुन्हा कुठल्याही दबावाला बळी न पडता जागरूक राहून जर आपण मतदान जर केलं तर कोपरगाव शहरामध्ये 2016ची पुनरावृत्ती होऊन माझ्यासारखा एक बॅट घेऊन उभा असलेला सामान्य कार्यकर्ता पुन्हा एकदा या कोपरगाव शहरामध्ये महाशक्तीचा पराभव करील याची मला पूर्णपणे खात्री आहे. शेवटचे 2 दिवस शिल्लक आहे. सावध राहा. कोपरगाव शहर व आसपासचे सर्व ढाबे, बिअर बार, सर्व दारूचे अड्डे नेत्यांनी दिलेल्या पाटलेल्या पैशाच्या जोरावर त्यांच्या कार्यकर्त्यांमुळे हाऊसफुल आहे. हा फार आपल्या समाजाला धोका आहे. हे जे नेते आहेत पैशाचा वापर करणारे, तरुण कार्यकर्त्याचं वाटोळं झालं तरी चालेल, दारू प्या, मजा करा, मापन आमच्या मागे फिरा, अशा प्रवृत्तीचं नायनाट जर करायचं असेल तर विजय वाढणे हाच एकमेव पर्याय आहे. माझ्या विनंतीचा आपण सन्मान राखाल अशी मला अपेक्षा आहे. मी अनेक वेळा आजपर्यंत सांगितलेलं आहे. त्याविषयी गिरीश महाजन यांना मी फोनवर बोललो की मी 4 वेळा मुख्यमंत्र्यांकडे कोपरगावसाठी विकास निधी द्या यासाठी 4 वेळा फाईल दिल्या. पण कोपरगावच्या माजी आमदार आमच्या भगिनी कोलेताई यांच्या सांगण्यावरून देवेंद्रजी फडणवीस यांनी मला कोपरगाव नगर परिषदेसाठी 1 रुपया निधी दिलेला नाही. आणि हा माझा आरोप नाही, हे खरं आहे. केवळ नगर परिषदेची सत्ता आपल्या हातून गेली म्हणून विजय वाढणे यशस्वी होऊ नये यासाठी किळसवाना राजकारण या कोपरगाव शहरामध्ये झालं. इथून पुढच्या काळामध्ये अशा राजकारणाला कसं तोंड द्यायचं हे कोपरगावच्या मतदारांना चांगलं माहिती. माझं हेच म्हणणं आहे की बावनकुळेंनी काल घोषणाचा पाऊस पाडला की आमचा उमेदवार निवडून द्या, आम्ही 7 बारे देऊ, हे देऊ, ते देऊ. बावनकुळेंना माझा जाहीरपणे सवाल आहे की राज्याची सत्ता आहे, तुम्हाला महाराष्ट्रातील मतदारांनी दिलेली, तुमच्या पिताश्रेणी तुम्हाला मंत्रिपद दिलेलं नाही. म्हणजे विरोधी उमेदवार जर निवडून आला तर त्याला तुम्ही काही निधी देणारच नाही का? अशा प्रकारे भलपटपणे स्टेटमेंट बावनकुळे आपल्याकडून अपेक्षित नाहीत.